कसोटी हे असे हाती सत्य होते भगवंत सुकलो से दिसे पंथ गेले संत तो ऐसा कसोटी हे असे हाती सत्य होते भगवंत तुका म्हणे सोंगवाया तुका म्हणे सोंगवाया कारण या अनुभवे कसोटी हे असे हाती सत्य होते भगवंत ओम नमो जियत्या वेद प्रतिपद्या जय जय संवेद्या आत्मरूपा आता हृदय हे आपुले सोपाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्यता दंडवत दुसरे वंदू सारदा जे चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धे पावी जे सहजा तिच्या चरणोदा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होणे श्रोतेजन त्या माझे नमन दंडवत आता वंदो साधु सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नामोच्चारिते जन त्या माझे नमन दंडवत आता वंदो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका ताळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणोनी अपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे जोडून या कर संत सेवा न करिता कसोटी असे हाती सत्य भोवती भगवंत भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला भंग श्रीमंत संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज संत सेवा जर आमच्या जीवनामध्ये नाही घडली सगळ्यांचा मला भार वाटतो आहे ढल ढल
अभंग आहे. गाथा जगप्रसिद्ध आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज जगप्रसिद्ध आहेत. या गाथ्यामध्ये सगळ्या प्रकरणाची अभंग आली आहेत. नाटपर असतील, अनेक संतपर असतील, पामरांना उपदेश करणारे असतील, मुक्ताला उपदेश करणारे असतील, जीवनमुक्ताला उपदेश करणारे असतील, असे साधक दशेमध्ये अभंग असतील, विषय दशेमध्येही अभंग आहेत. जीवनमुक्तालाही उपदेश करणारे अभंग या गाथ्यामध्ये आहेत. घोटवीन लाड ब्रह्मज्ञान
सगळ्या प्रश्नांची आणि समस्यांची उत्तर गाथ्यामध्ये आहेत. गाथा हा दिसायला जरी मराठी भाषा असली तरी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द हे सूत्र आहे, ब्रह्मसूत्रासारखे. सूत्र त्याला म्हणतात अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम असतो गणवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. एका शब्दामध्ये आकाशा एवढा अर्थ भरलेला असेल त्याला सूत्र म्हणतात. असंदिग्धम असेल ते, संशय रहित असेल, अल्प अक्षर असेल पण अर्थ मात्र ब्रह्मांडासारखा असेल त्याला सूत्र म्हणतात. तसे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग सगळे सूत्रात्मक असे अभंग आहेत. या अभंगामध्ये आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दर्शनाला गेले आणि सहजच पांडुरंगाने विचारलं, महाराज कसं काय चाललं आहे? प्रत्येक वेळेला महाराज उत्तर द्यायचे, बरं आहे देवा, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केले, कोकला पाटील गावचे हे लोक, आता माझ भीक कोण घाले. असं प्रत्येक अवस्थामध्ये प्रत्येक समस्यामध्ये काही संसारामधलं दुःख असलं तरी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातून फक्त बरं आणि चांगलं आणि आनंद सुख आहे एवढे शब्द पांडुरंगाला ऐकायला मिळायचे. आज मात्र देवाने विचारलं, महाराज बरं चाललं आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, देवा काही बरं नाही, अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा. सगळं मला जडजड असं वाटत आहे. काय काय वाटतं आणि कशामुळे भार वाटतो आणि किती भार वाटतो आणि कशाचा भार वाटतो? कर्माचा भार वाटतो देवा, उपासनेचा भार वाटतो, ज्ञानाचा भार वाटतो, या देहाचा भार वाटतो, सत्वगुण रजोगुण तमोगुणांचा भार वाटतो, कलेचा भार वाटतो, संपत्तीचा भार वाटतो, प्रतिष्ठेचा भार वाटतो,
पदाचा भार वाढतो, त्या सगळ्या पुन्हा सोहम सिद्धी असणारी त्याचा पण भार वाढतो देवा. कर्माचा भार वाटत आहे. कर्म पाहायला गेलं तर निषिद्ध कर्म आहे आणि विहित कर्म आहे. पुनश्च कर्माविना मनुष्य राहू शकत नाही. एक क्षणभर सुद्धा माणसं जीव जंतू सगळे कर्माविना राहू शकत नाही. नाही कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत्. अकर्मकृत् क्षणमपि अकर्मकृत् क्षणमपि न तिष्ठति जातो. म्हणजे एक क्षणभर सुद्धा मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. जन्माला आला तेव्हापासून मरेपर्यंत आणि मेल्यावर सुद्धा पुढच्या जन्मामध्ये सुद्धा त्याचं कर्म चालूच आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. पडेलो आवर्ते भोगरा ओळसा थोर माया जाळ. तुम्ही म्हणाल झोपलं तरी कर्म चालूच आहे का? हो, झोपलं तरी कर्म चालूच आहे. स्वप्न तसे आहे. स्वप्नातून निद्रेमध्ये सुसुप्तीमध्ये गेला, सुसुप्ती कर्म चालू आहे. जागृतीमध्ये आले, जागृतीमध्ये कर्म चालू आहे. मानसिक कर्म आहे, वाचिक कर्म आहे आणि शारीरिक कर्म आहे. शारीरिक कर्मही चालूच आहे. आता आपण इथं बसलेलो आहोत, आपलं कर्म हे चालूच आहे. शरीराचं कोणतं कर्म चालू आहे? बसणं हे कर्म चालू आहे. विठाल विठाल ऐकणं श्रवण इंद्रियांनी हे चालू आहे. पान नेत्राने हे चालू आहे. पुन्हा मानसिक कर्मामध्ये मन कुठं चाललं असेल, बाहेर घरी गेलं असेल, शेतात गेलं असेल, कोणाचं घड्याळकडे गेलं असेल, कोणाचं मृदंगाचार्याकडे गेलं असेल, कुठं ना कुठं मन हे फिरतच राहतं. शास्त्राने वर्णन केलं जागृतीपासून झोपेपर्यंत नाही 24 तासामध्ये 72,000 विचार माणसाच्या डोक्यामध्ये येतात. एक क्षणभर सुद्धा, एक सेकंदभर सुद्धा मनुष्य बिना विचाराचा राहू शकत नाही. विढाल विढाल विहित कर्म आहे, याच्यामध्ये निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध कर्म त्याला म्हणतात जे वेदाने करू नका असं म्हणून सांगितलेलं आहे, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. कलंजम मा भक्षयेत, सुराम मा पिब, हिंसा मा हिंस्यात् सर्वा भूतानि असं सांगितलं ना. कलंजम मा भक्षयेत. कलंजम म्हणजे मांस खाऊ नको, सुराम मा पिबेत दारू पिऊ नको, कोणाची हिंसा करू नको, प्राण्याला मारू नको, त्यांना कापू नको, असं जे नको नको म्हणून सांगितलेलं आहे त्याला निषिद्ध कर्म म्हणायचं. आणि करायला जे सांगितलेलं आहे त्याला विहित कर्म म्हणायचं. सत्यं वद धर्मं चर, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, सर्वं खल्विदं ब्रह्म असं जे म्हटलंय ना त्याला विहित कर्म म्हणायचं. सत्य बोला, सत्य बोलणं हे विहित कर्म आहे. किती सत्य बोलायचं? 5 वेळेला खोटं बोललं तर चालतं, बाकी सगळं खरं बोलायचं. विढाल विढाल कोणत्या कोणत्या 5 वेळेला खोटं बोलायचं नंतर सांगाल का? सांगू आता सांगू का? कुठं कुठं खोटं बोलायचं काय का? प्राण संकटे, प्राण जाण्याची वेळ आलेली असेल आणि जर आपण खोटं बोलल्यावर प्राण वाचत असेल तर खोटं बोलावं. पण ही नीती राक्षसांच्या गुरूंची आहे.
त्याला शुक्राचार्य म्हणतात. त्या शुक्राचार्यांची नीती आहे. नाहीतर विदुराच्या नीतीमध्ये जर पाहिलं तर, संतांच्या नीतीमध्ये जर पाहिलं तर संत म्हणतात प्राण जाय पर बचन न जाये, रघुकुल रीत सदा चली आए. ही नीती सत्य नीती आहे. शुक्राचार्यांची नीती आहे. प्राण जात असेल आणि खोटं बोललं, प्राण राहत असेल तर खोटं बोला. प्रत्यर्थे आपल्या कुटुंबाला लालन पोषण पालन करण्यासाठी जी नोकरी आपण करतो, पैसा आणतो, खोटं बोलल्याने जर ती नोकरी राहत असेल, जीविका राहत असेल तर खोटं बोला. वृत्त्यर्थे प्राण संकटे विवाहे, विवाहामध्ये नर्म विवाहेच, विवाहामध्ये पती पत्नीच्या संबंधामध्ये खोट बोललं तरी चालतं. गोवधे, गायीच्या हत्यामध्ये अर्थात आपण खोटं बोलल्याने गायीची हत्या होण्याची वाचत असेल गाय तर खोटं बोला. ब्राह्मण वधेच, ब्राह्मणाचा वध जर होता होता आपण खोटं बोलल्याने राहत असेल ब्राह्मण तर खोटं बोला. विढाल विढाल काय आहे, याला विहित कर्म म्हणायचं. चला, माणसं विहित कर्म केलेलं सांगत असतात पण निषिद्ध कर्म केलेलं सांगत नाही. अंधारात होते पाप, उजेडात पुण्य, उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. काय ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप, पिते दूध डोळे मिटुनी जात मातराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची, सरावल्या हातानी कंपकासता उघडदार देवा, देहाची तिथोरी देवा, देहाची तिथोरी देवा, उघडदार समोर माणसं सांगतात पण निषिद्ध कर्म केलेलं सांगत नाहीत. आई वडिलांची सेवा केलेले माणसं सांगतात पण आई वडिलांना मारलेलं सांगत नाहीत. अतिथी मातृदेवो भव, अतिथी देवो भव, हे सगळं जे आहे ना हे विहित कर्म आहे. विहित कर्म जे देवा, मी जे विहित कर्म केलेलं आहे ना त्या कर्माचा पण मला भार वाटतो आहे. जे मी केलं असेल, दान असेल, पुण्य कर्म, जेवढे जेवढे शास्त्राने वर्णन केले हे सगळे पुण्य कर्म, या पुण्य कर्माचा प्रगटीकरण समाजामध्ये केलं जातं. निषिद्ध कर्म सांगत नाही. निषिद्धाचाही भार होतो पण देवा निषिद्ध कर्म कोणी सांगणार नाही आणि मी तुला सांगू शकत नाही. फक्त विहित कर्म जे केलेलं आहे ना ते जगामध्ये प्रगट केलं जातं आणि त्या विहित कर्माचा मला भार होतो आहे. निषिद्ध कर्माचा तर होतोच पण ते घडलं न घडलं देवा तू जाणे, पण विहित कर्माचा भार होतो. का बरं विहित कर्माचा भार? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत ते त्यांचं सांगणं जिज्ञासूच्या भूमिकेमधून आहे. जे कोणी जिज्ञासू असतील त्या जिज्ञासूने हा अभंग पाहावा आणि त्यांच्यासाठी हा गुप्त उपदेश आहे. त्याला काय म्हणायचं? गुप्त उपदेश आहे. जिज्ञासू निषिद्ध कर्म सांगणार नाही पण विहित कर्म
सांगणार. विहित कर्माचा भार होतो आहे देवा मला. कशामुळे भार होतो आहे? कर्तृत्वाचा मद आणि फलाचा आस्वाद ज्या कर्मामध्ये असतो त्या कर्माचा भार होतो देवा. ही झाली नीती, बरोबर ना? कर्तृत्वाचा मद, मी हे एवढं मोठं चांगलं कर्म केलेलं आहे असा जो मी मद बसलेला आहे हृदयामध्ये, त्या मदामुळे या कर्माचा भार होतो. बऱ्याच तीर्थयात्रा केल्या, बरंच दान दिलं, बराच जप केला, बरेच साधन केले, बरेच दान केले, बरंच काही सामाजिक कार्य सत्कर्म माझ्याकडून झालं. जर असं झालं मी केलं असं जर आपल्या मुखातून येत असेल ना, तर त्या कर्माचा बंध आणि ते कर्म असं जड होतं. त्यामुळं त्याला त्या कर्माच्या फळाने दुसऱ्या जन्माला जावं लागतं. विढाला देवासमोर, सद्गुरु समोर आणि समाजासमोर प्रगट करतो ना, त्या वेळेला त्या कर्माच्या फलाचा नाश होतो. पाप जरी झालं असलं आणि ते जर आपण देवासमोर, सद्गुरु समोर, समाजासमोर सांगितलं तर त्या पापाचा फलाचा नाश होतो. आणि पुण्य जर आपण केलेलं असलं आणि त्या पुण्याचं प्रगटीकरण गुरु समोर, देवाला तर माहित आहे, गुरुलाही माहित आहे, आणि समाजासमोर जर आपण सांगितलं ना आपल्या मुखाने, तर त्या पुण्याच्या फलाचा नाश होतो. आपण माणसाला सांगावंसे वाटतं, एवढं गोड वाटतं सांगताना, आम्ही भरपूर काही केलं, पण हे केलं आणि जर मुखाने सांगितलं तर ती तीर्थयात्रा समाप्त झाली. विढाला मी कर्म असं केलेलं असल्यामुळे मला त्या कर्माचं फळ चांगलं मिळालं पाहिजे, अशी ज्या वेळेला माणसाच्या मनात इच्छा असते ना, त्यावेळे ते कर्म बंधाला कारणभूत होतं. त्या कर्माचा भार वाटतो. ही झाली नीती. फळाची इच्छा करायची नाही. भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः मा ते संगस्त्व कर्मणी. कर्माच्या फलाची इच्छा केली की त्या कर्माचा बंध प्राप्त होतो आणि मग त्याच्या बंधामध्ये जावं लागेल. तू काय कर, कर्म आपल्या वर्ण अभिमानाप्रमाणे करत राहायचं. वैश्य असेल तर कृषी गौरक्ष वाणिज्यम, वैश्य कर्म स्वभावजन. क्षत्रिय आहेस ना तू, तर क्षत्रियाप्रमाणे तुला युद्ध करावं लागेल आणि हा तुझा स्वभाव आहे, करायलाच पाहिजे, त्यामध्ये संशय नाही. फक्त मी कर्म केलं, मी मारलं यांना, मी हा काढून टाक आणि यांच्यापासून पाप होणार आहे का पुण्य होणार आहे याचा विचार सोडून दे. फक्त आणि फक्त कर्तव्य ध्यानामध्ये ठेव आणि कर्म कर, मग तुला या कर्माचा भार होणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज एक पाऊल पुढे जातात. मदरहित आम्ही कर्म करणार जिज्ञासूने आपली साधना गुप्त ठेवायची. पुण्य केलेलं, ब्रह्म केलेला, प्रदक्षिणा केलेली, आता कसं सांगावं, तीर्थयात्रा केलेल्या, दान केलेलं, हे सगळं गुप्त ठेवायचं, प्रगट करायचं नाही. दुसऱ्याने पाहिलं आणि केलं, सांगितलं त्याने सांगू द्या, मग नाही काही धोका. पण आपल्या मुखाने जर आपण सांगितलं ना, मी रोज 4 वाजता उठतो आणि अमुक साधना करतो, बस तिथेच फसला गेला.
पुढे वाट चालू होऊ शकत नाही. फक्त त्याने मान मिळेल, सन्मान मिळेल, तुम्ही फार चांगले आहेत असं समाज म्हणेल. पण देव म्हणेल तो प्रतिष्ठेसाठी भजन केलं विठाल विठाल. कर्तृत्व मद साधकाला नसणार आहे. जिज्ञासो सांगत नाही कधी काय केलेलं. कर्तृत्व मत नाहीये, फलाची अपेक्षा नाहीये देवाकडे. बस देवा तुझं नाम मुखामध्ये येतं ना तेच मला भरपूर आहे. तुझी आठवण येते ना तेच तुझी कृपा आमच्यावर आहे. एवढं त्याच्या ध्यानात. त्याचा प्रतिबदला तू घेऊ शकत नाही, इच्छा करत नाही. ही साधकाची जिज्ञासूची भूमिका आहे. त्याने असं केलं तरी पण तुकाराम महाराज म्हणतात कर्तृत्व मद नाहीये, फला स्वादही नाहीये, तरी पण मला त्या कर्माचा भार वाटतो का? संत सेवा न करिता. म्हणून तो भार वाटताय. कर्तृत्व मदही नको आहे, फला स्वादही नको आहे, पुन्हा संतांची सेवा पाहिजे. मग मंदिर बांधलेलं तसं कळस बसला ना वर संत सेवा त्या सगळ्या कर्माचा कळस आहे. लक्षात येत आहे ना? संत सेवा सगळ्या कर्माचा कळस आहे. बाकीचे सगळे कर्म जे आहे ते सगळे मंदिराच्या भिंती, मंदिराचा पाया, मंदिराचे डेकोरेशन, मंदिराचं सगळं काही आहे. मंदिराची घंटा आहे, मंदिराची मूर्ती असेल, मंदिराचं सिंहासन असेल. पण ज्या वेळेला संत सेवा घडते ना तर जीवनातला कळस असा शोभायमान दिसतो. ते जर नसेल तर अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. कर्माचा भार वाटतो आणि उपासनेचा पण भार वाटतो देवा. हो उपासनेचा पण भार वाटतो. पंढरीची वारी बराच कालपर्यंत केली. वाढ वडिलो पार्जित पंढरीची वारी आहे. हो दरवर्षी पंढरी, महिन्याला पंढरी आळंदी चालू आहे. उपासना चालू आहे, पूजाही चालू आहे. आणि पूजा करत असताना जर दारावर संत आले तर आणि पूजा जर चालू ठेवली तर नाही कोणाला पाठ संताचा अतिक्रम
अधर्म आहे येती दगड तैसे वरी मंत्र पुष्प देवा श्री मंत्र बोलले चाललेला आहे पुष्प वाहत आहे तुकाराम महाराज म्हणले ते देवपूजेचे पुष्प ते मंत्र देवाला दगडासारखे वाटतात संत आले तर सगळं सोडून संतापाशी जावं कथा कीर्तनाला जावं संतांच्या मुखातून आलेली वचन ऐकायला मिळावं ते काय घरी मिळणार आहे का ते घरी नाही मिळत गाथ्यातले अभंग घरी थोडेच मिळणार आहे आणि मिळाले तरी एवढा आनंद थोडाच येणार आहे आणि एवढा त्याचा अर्थ सखोल थोडाच आपल्याला कळणार आहे म्हणून संतांची सेवा जर नसेल आणि उपासना जर चालू असेल तर त्या उपासनेचा भार वाटतो देवा अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता ज्ञानाचा पण भार वाटतो का हो ज्ञानाचा पण भार आहे ज्ञानाचा तर अतिशय भार वाटतो अति अति जड डोकं पडतो जर संत सेवा नसेल तर अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे साधने बुडविली मानदंब पोटासाठी केली अक्षराची आटी तप करोनी तीर्थाटन वाढविला अभिमान वाटिले ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म मानदंब प्राप्त व्हावा म्हणून अक्षराची अटी ज्ञानेश्वरी पाठ करणं गाथा पाठ करणं वेदाचे मंत्र पाठ करणं सगळे सूत्र पाठ करणं हे सगळं पाठ करणं हे जरी ज्ञान असलं तरी पण करणं चांगलं आहे बरं का नाहीतर दुसरा अर्थ घ्या करणं चांगलं आहे ज्ञानेश्वरी पाठ केलीच पाहिजे गाथा पाठ केलाच पाहिजे अभंग पाठ केलेच पाहिजे काकड आरती पाठ पाहिजे नाटाचे अभंग पाठ पाहिजे तीर्थावळी पाठ पाहिजे समाधी सोहळा पाठ पाहिजे समाधी सोहळ्याचे अभंग पाठ पाहिजे गवळणी दांडेकर मामांची किंवा आपले बाबा कोणते ते कोंडाजी बाबा रे यांची भजनी मालिका की कमीत कमी कीर्तन करायला तरी पाठ पाहिजे बाकीच्यांचं जाऊ द्या पण कीर्तन करायला तरी ही सगळी मालिका पाठ पाहिजे आम्ही होतो तेव्हा आम्हाला ते सगळे मामांची मालिका भजनी मालिका अख्खी पाठ सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे अभंग जाऊ द्या हे सगळं पाठ झालेलं पाहिजे तरच त्याची वाणी शुद्ध आणि पवित्र होते ढाला ज्ञानाने वाणी पवित्र आणि अंतःकरण पवित्र होतं चांगली गोष्ट आहे केलंच पाहिजे पण ज्ञानाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मानाची जर अपेक्षा केली ना तर तुम्ही पूर्ण अज्ञानी आहात मानदंभ पोटासाठी केली अक्षराची अटी सरळ गमे का नाही किती सोपे शब्द आहेत मान दंभ पोटासाठी केली अक्षराची आटी असं जर असलं तर तुळशीदासांनी म्हणलं ज्ञान जिथं असताना तिथं मान नसतो मानाची अपेक्षा नसते हे शूर्पणखाने तिथं पण वर्णन केलं रावणाला सांगितलं रावण मानाने ज्ञानाचा नाश होतो बघा कोण म्हणते शूर्पणखा संन्यासाचा नाश संगाने होतो प्रेमाचा नाश प्रणय नसल्यावर होतो बरंच तिने सांगितलं धनाचा नाश धर्म नसल्यावर होतो नीतीचा राज्याचा नाश नीती नसल्यावर होतो आणि हे रावण करीसी पान सोवसी दिन राती तेव्हा ते तिथे म्हणले संग तेज
मानते ज्ञान पानते लाजा नीति बिनु धन धर्म नहीं संघाने संन्यासाचा नाश होतो आणि पानाने म्हणजे दारू पिल्याने गांजा पिल्याने बिडी पिल्याने सिगरेट पिल्याने लाज समाप्त होते नंतर काय भिनला जाय तो सारखं पिकत राहतो आताच राहतो लाजा मानते मानाने ज्ञानाचा नाश होतो जहा मानता ज्ञान न होय तिथे मान अपेक्षा असेल तिथे ज्ञान टिकत नाही त्याचा नाश होतो उलट पक्षी ज्ञानाचं लक्षण आहे ज्ञान आलं रे आलं का फळलिया तरुची शाखा सहजे भूमि से उतरे देखा तैसे खालावती असे खा भूत जाता आंब्याच्या डाळीला आंब्याचे फळ लागल्यावर ती आंब्याची डाळी जमिनीकडे अशी झुकली जाते तसं ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याचं मस्तक सगळ्यांच्या चरणावर असं नतमस्तक होत सिय राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी म्हणजे मान जर ज्ञानामध्ये आला तर त्या ज्ञानाचा नाश होतो आणि संत सेवा जर नसेल तर मान जीवनामध्ये येणारच शब्द पाठ केले एवढं असं झालं तसं झालं आणि संत सेवा जर असेल तर संत पहिलं त्याच्या अहंकारावर आघात करतात एक जापानी युवक आला भारत देशामध्ये रमण महर्षीकडे आणि रमण महर्षी अल्ला मला देवाचा साक्षात्कार पाहिजे रमण महर्षी म्हणले चालेल पण तुला 6 महिने इथं राहावं लागेल 6 महिन्यामध्ये रोज तुला मला पाहिला बरोबर साष्टांग दंडवत घालावं लागेल एवढंच तू करायचं माझ्यापाशी यायचं नाही फक्त मी दिसलो की साष्टांग दंडवत घालायचा तो म्हणला काही हरकत नाही ब्रह्मज्ञान पाहिजे ना ब्रह्माचा साक्षात्कार पाहिजे ना तर मी करायला तयार आहे झाला तयार आश्रमामध्ये राहायचा आश्रमामध्ये राहिल्यावर महर्षी रमण येते महर्षी रमणाने अर्ध्या तासाला 2 तासाला 1 तासाला चक्कर मारायची त्याच्या समोर जायचं गेला की तो दंडवत घालायचा पुन्हा पाहिला की दंडवत घालायचा 1 महिन्यानंतर 15-15 मिनिटाला ते समोर समोर येऊ लागले 15-15 मिनिटाला दंडवत घालायचा पुन्हा 10 मिनिटाला येऊ लागले महिना झाला की पुन्हा दंडवत घालायचा 5-5 मिनिटाला येऊ लागले पुन्हा दंडवत घालायचा असं करता 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 त्याने काटेकोरपणाने सांभाळलं आणि सगळं मग त्याला विचारलं आता तू कोण आहेस तो म्हणला काय नाही आता मी शिवोहम शिवोहम असा आहे तो म्हणला नाही माझं नाम अमुक अमुक आहे माझा देश अमुक आहे काय नाही तो डायरेक्ट म्हणला की मी शिवोहम शिवोहम मी वासुदेव तत्वता कळो येईल विचार आहे ठाऊक सवागिया संता नाही तुझा अनेक मागुता सिय राममय सब जग जाणे मान समाप्त करण्याची ताकद संतांच्या सेवेमध्ये आहे अनेकदा जर आपल्या जीवनामध्ये ज्ञान आहे भरपूर ज्ञान आहे आणि जर संतांची सेवा नसेल ना तर मान आल्याशिवाय राहणार नाही आणि मान आला की ज्ञानाचा नाश होईल त्याचा भार वाटतो म्हणून देवा अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता अवघा भार वाटे
तेच तुम्ही म्हणले म्हणून म्हणलं 1 2 3 बाकी हां मलाही काही आठवलं नाही आणि त्यांनाही नाही आठवलं मग एकच चाल झाली 3दा पण ज्याला कळालं त्यांनाच कळालं आम्ही ओपन केलं अबघा भार देवा संत सेवा न करिता कर्माचा भार वाटतो उपासनेचा भार वाटतो ज्ञानाचा भार वाटतो आणि या जीवनाचा या देहाचा पण भार वाटतो संत सेवा जर नसेल तर या गुणांचा पण भार वाटतो गायन एक गुण आहे कला आहे त्या कलेचा पण भार वाटतो वादन ही एक कला आहे नृत्य ही एक कला आहे या कलेचा पण भार वाटतो डॉक्टरकी एक कला आहे त्याचा अभ्यास आहे इंजिनिअरिंग ही कला आहे सगळं जे कम्प्युटर वगैरे करणं ही कला आहे वैज्ञानिक शोध लावतात ही पण कला आहे हे सगळे कलाच्या जगतामध्ये सुद्धा जर संत सेवा नसेल तर भार वाटतो वक्तृत्व ही एक कला आहे कीर्तन करणं ही पण कलाच आहे जर संत सेवा नसेल तर बोलणं ही पण कलाच आहे आणि संत सेवा नसेल तर वक्तृत्वाचाही भार वाटतो मोठे मोठे विद्वान पाहिले अशोक महाराज फार मोठे विद्वान पाहिले नाव नाही सांगत पण अभिमान फार मोठा होता ज्ञानेश मिशन मध्ये कीर्तनाला बोलवलं आणि छोट्या छोट्या मुलांना डब्बा घेऊन पाठवलं छोटे छोटे मुलं डबा घेऊन पाठवले आम्ही का रस्त्यावर पडले आहोत का म्हणलं छोट्या मुलामध्ये ब्रह्म असतं आमच्यापेक्षा ते चांगले असतात म्हणून त्यांना पाठवलं पण नाही अभिमान आम्ही काय रस्त्यावर पडलो का विद्या प्राप्त झाल्यावर अभिमान येत असतो वक्तृत्व प्राप्त झाल्यावर अभिमान वर तोंड काढत असतो माऊलीने इशारा केला विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे भोंबे कंठी नाना संकटे नाचवे नवल अहंकाराची कोठी तो भिडत असतो म्हणून वक्तृत्व आहे ना आणि संत सेवा असेल तर मग गोडवा आहे वक्तृत्व आहे पण संत सेवा नाही संत सेवा असावी संत सांगणार बाबा तुला बोलता येताना तुझा कंठ चांगला आहे ना चांगली गोष्ट आहे साळुंकी
असं वाटतंय मी फार गोड बोलते ना, त्या कोकिळेला वाटतं मी फार गोड बोलते. महाराज म्हणले तू नाही बोलत, मग बोलवणारा दुसरा आहे. तुझा जर घसा बसला ना मग तुला काय करावं ते काय करणार नाही. जर का तुझं काही गडबड झाली शरीरामध्ये तर नाही बोलताय. त्याच्या हातातही सगळं बोलवणं शिकवणारा तू आहे, विश्वंभर कृपा करणार आहे. म्हणून हे सगळं होतं असं संतांच्या सेवेमुळं कळलं जातं. आणि जर संत सेवा नसेल तर ही कला सुद्धा वक्तृत्वाची भार वाटते. संत सेवा नसेल तर पुन्हा सांगतो आपलं कर्तव्य सुद्धा भार वाटतं. तुका म्हणे कैसी, तुका म्हणे कळवळ्याची कीव भागला से जीव कर्तव्याने. कर्तव्याने सुद्धा जीवाला सीण येतो, भाग येतो, भागला जातो. कर्तव्य जरी श्रेष्ठ असलं ना, आता पार कळस वाटला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाने एक वाक्य टाकलं तिथं, भागला से जीव कर्तव्याने. कर्तव्याने जीव सिनला जातो. कर्तव्य जरी श्रेष्ठ शास्त्राने मानलेलं असलं तरी पण कर्तव्य सांभाळत संत सेवा पाहिजे. आणि संत सेवा जर नसेल तर कर्तव्य सुद्धा सीन वाटतो. तुका म्हणे कैसे कळवळ्याची कीव भागला से जीव कर्तव्याने. म्हणून देवा हे सगळं माझ्या जीवनामध्ये नाही रे, म्हणून मला संत सेवा माझ्या जीवनामध्ये नसल्यामुळे या सगळ्यांचा मला भार असा वाटतो आहे. अवघा भार वाटते देवा संत सेवा न करिता. आणखी पुढची एक दशा आहे सोहम अवस्था. मी तो परमात्मा आहे, मी तो सदा शिव आहे. ही जी अवस्था आहे ना, या अवस्थेचा सुद्धा संत सेवा नसे तर भार वाटतो. म्हणून त्याच्या मागे सोहमच्या मागे दा लावायचा. मग काय होईल? दासोहम, दासोहम असं होऊन राहायचं. मी फक्त तू देव आहेस, Hare
दास आहे तुझा असं समजायचं दासोहम. पुन्हा मागे लावायचं स दासोहम. पुन्हा मागे लावायचं पुन्हा दास दासोहम है ना. मी दासाचा दास होईल तुमचे दासीचा दास करोणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. असं जर असलं तर सोहम अवस्थेचा बोजा वाटत नाही. असेच राहू द्या असंच राहू द्या. सांग लावलं आता माईक माझा आता कमी करू नका. सदा दास दासोहम असं केलं. असं जर संतांच्या चरणी राहिलं तर सोहम अवस्थेचाही बोजा वाटत नाही. महाराज संत सेवा तुमच्या जीवनामध्ये नाही का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हो संत सेवा नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा मला भार वाटतो आहे. कशावरून? कारण मला माझं माहीत आहे. मला माझी परीक्षा माहीत आहे. हे दुसऱ्या चरणामध्ये परीक्षा माहित आहे. माझं मनामध्ये माझा माहित आहे. कसोटी हे असे हती सत्यभूती भगवंत. काय कसोटी आहे? जर संत सेवा घडली तर संत सेवा जर घडली तर सगळ्यामध्ये परमात्मा दिसायला लागतो है ना. काय जय जय देखी जे भूत येते माणिजे भगवंत निश्चित जाण माझा. सगळ्यामध्ये परमात्मा दिसायला लागतो. ही माझी परीक्षा आहे. मला आणखी तसं दिसत नाही. ही माझी कसोटी आहे. चार गोष्टीची कसोटी भौतिक जगामध्ये होत असते. धीरज धर्म मित्र अरुणारी आपत काल परखी चारी. धैर्याची परीक्षा ज्या वेळेला संकट येत असतं त्यावेळेलाच केली जाते की आपण धैर्यवान आहे का नाही. तेव्हा ते समजलं जातं. धीरज धर्म धर्मवान आपण आहो का नाही. ज्या वेळेला विधर्म्यांचं आक्रमण आपल्यावर होईल दुष्टांचं त्यावेळेला जर आपण टिकून राहिलो तर समजायचं आपण धर्मवान आहेत. कोरोनामध्ये बऱ्याच माळकऱ्यांनी अंडे खाल्ली. मला तोडून टाकल्या. जे अंडे नाही खाल्ले त्यांचा नाही विषय. गेले घसरले. डॉक्टरांनी सांगितलं अंडे खावे लागतात तर तुम्ही वाचणार. माळ काढून टाकली
आणि खाल्ली अंडे समजायचं हे धर्मवान नाहीये. अंडे खाऊन जिवंत राहण्यापेक्षा माळ सांभाळून मेलेलं बरं. एक ना एक दिवस जावंच लागणार ना, काही तर कायमचं राहणार आहे का? नाही ना. पण धर्मवान नव्हते, त्यांनी सोडलं ना, असं होतं. जाऊ द्या, आपल्याला काय करायचं. धीरज धर्म मित्र नारी. मित्र सुद्धा संकट कालामध्ये ज्या वेळेला समोर येऊन मदत करतो, स्मशानाच्या वेळेला जेव्हा तो जवळ येतो, किंवा ऍक्सिडेंट झाला, फड केला, हॅलो मी पडलेलो आहे, आता माझा पाय काढायचं ठरलंय, पण माझ्यापाशी पैसे नाही. लगेच मित्राने फोन ठेवून दिला, भेटायलाच गेला नाही. हा मित्र म्हणावा का? नाही, म्हणायला पाहिजे मित्राने, चिंता करू नको, मी आलोच, जेवढे पैसे पाहिजे तेवढे मी द्यायला तयार आहे, बघू आपण नंतर काय करायचं ती. याला म्हणतात मित्र. संकटाच्या वेळेला मित्रांची परीक्षा होते. धीरज धर्म मित्र नारी. नारीची परीक्षा ही संसारामध्ये गरिबी आल्यानंतर होत असते, संकट आल्यावर होत असते. म्हणून तर क्रम असा ठरवलेला आहे, क्रम असा ठरवला, गरिबीकडून श्रीमंतीकडे जायला लागतं, जायला पाहिजे, पण श्रीमंतीकडून गरिबीकडे येता कामा नये. जेवढं तिथं आपल्याला प्राप्त तेवढं टिकवलं तरी पण चांगलं केलं म्हणायचं. आणि गरीब जर असेल तर हळूहळू हळूहळू सुधारणा करत करत श्रीमंत. पण दैव योगाने जर यदा कदाचित श्रीमंती असताना गरिबी प्राप्त झाली तरी सुद्धा नारीने श्रीमंतीमध्ये जे प्रेम होतं तेच प्रेम गरिबी मध्येही पतीला जर दिलं तर समजायचं ती नारी आहे, तिची परीक्षा आहे. धीरज धर्म मित्र नारी. आपत काल परखी चारे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, ज्या ज्या वेळेला माझ्या या भक्तीची परीक्षा केली जाते ज्ञानाची, ते जिज्ञासूच्या भूमिकेतून बोलतात बरं का. ज्या ज्या वेळेला असं घडतं ना, त्या त्या वेळेला मला सगळ्यामध्ये परमात्मा दिसत नाही, ही माझी परीक्षा आहे. सत्यभूते भगवंत कसोटी हे असे हती, सत्यभूते भगवंत. याचा अर्थ असा आहे, संतांची जर सेवा घडली तर सगळ्यामध्ये परमात्मा दिसतो. आणि सगळ्याच या बाकी आतापर्यंत 1.5 तास पावणे 2 तास जे वर्णन केलं आहे मी, त्या सगळ्या गोष्टींचा भार वाटत नाही, सहज हलकं फुलकं जीवन असं वाटत असतं. म्हणून मला तर असं वाटतंय, तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी कुठेतरी चुकलेलो आहे. हे 3ऱ्या चरणामध्ये
मला तर असं वाटतंय चुकलोसे दिसे पंथ गेले संत तो ऐसा संत ज्या मार्गाने गेले संताच्या सेवेद्वारा संत त्या मार्गाने गेले जेवढे जेवढे महापुरुष झाले ते सगळे महापुरुष संतांच्या सेवेच्या द्वारे त्या मार्गानेच गेले बाकी त्याशिवाय उपाय नाही असं मी त्या मार्गापासून जरा चुकलोसे दिसे पंथ पाय मी चुकलो गा मागे नेण्याचे काही काकड्यामध्ये ही ताकद असेल लगेच चैतन्य येतं का नाही काकडा तिचे अभंग एकदम रसा काय मी चुकलो गा मागे नेण्याची काही माणसं असे चुकलेले असतात पण चुकलो हे कळत नाही काही दुसरा वर्ग आहे चुकलेले असतात पण चुकलो आहे हे कळतंय लक्षात येते ना काही वर्ग असा चुकलेलो आहो कळतंय आणि सुधारण्याचा प्रयत्न आहे तुकाराम महाराज जिज्ञासू भूमिकेमधले चुकलेले आहेत कळालं पुढं चुकलेल्याचा सुधारण्याचा प्रयत्न करणं त्याला जिज्ञासू म्हणतात काय मी चुकलो हे जिज्ञासू भूमिकेचं प्रमाण आहे मागे नेण्याची काही नकळेची पाप पुण्य तो माझा ठग नाही मी माझे भुललो गा दीपक पतंग सोयी द्या जीवदान संत मानवाने जाते हो दान करा जाते पंढरपुरा ही झलक कोणाची पठाडे शेवटचं टोक पंढरपुरा एवढंच बरं का बाकीचं नाही काही मार्ग असतात मार्ग आपण सरळ आणि शेवट आणि बिनधास्त जायचा मार्ग म्हणजे संतांच्या हाताला धरायचं त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं बस तुम्ही जिथं ठेवा तिथं तुमचे दारीचा पुतरा नको मोकलू दातारा जसं तुम्ही कराल तसं मला काही कळत नाही यातलं तुम्ही म्हणताना तीच पूर्व दिशा तुम्ही जर म्हणले ना लिंबाचा पाडा गोड आहे तर मी पण म्हणणार लिंबाचा पाला गोडच आहे का म्हणायचं गोडच आहे माझ्या गुरुनं सांगितलं म्हणूनच म्हणायचं विश्वासो गुरु वाक्येषु स्वस्मिन् दिनत्व भावना मनोदोष जयश्चैव तथाया निश्चला रतिः आम्ही चुकलेलो आहोत संतांचा कोणता मार्ग आहे वेद मार्गे कोणी गेले त्याचे मार्गे चालेला
गेलो नाही, आम्ही संतांची सेवा केली नाही, त्याच्यामुळे आम्हाला मार्ग दिसला नाही. मी चुकलो गड्या, चुकलो से दिसे पंथ, गेले संत तो ऐसा, कसोटी हे असे हाती, सत्यभूती भगवंत. आणि मग हे सगळं प्रवासने केलेला, दिंडी काढलेली, तीर्थयात्रा केलेल्या, उपवास व्रत केलेले, पांडुरंगाची वारी केलेली, शब्द पाठ केलेले, कर्म केलेलं, हे सगळ्या आध्यात्मिक साधनेच्या खटापटा हे सगळं जे आहे ना, हे सगळं केवळ संत सेवा न केल्यामुळे केवळ ते सोड वाटत आहे शेवटच्या चरणात.
संत सेवा नसेल तर सगळं पारमार्थी केलेल्या क्रिया ह्या केवळ जसा नट पिक्चर मध्ये काम करतो, सोंग करतो, तसे सगळं सोंग आहे. कारण या अनुभवे कारण आहे, मला असा अनुभव आहे, या अनुभवाने मी सांगत आहे. कसोटी असे अति सत्यभूती भगवंत. म्हणून क्रिया करत असताना, पारमार्थिक सगळ्या क्रिया करत असताना, सगळ्या A to Z जे आपण विहित कर्म परमार्थिक क्रिया करतो, या क्रिया करत असताना संतांची सेवा अतिशय महत्वाची आहे. थोडक्यामध्ये प्रश्न करतो आणि उत्तर देतो. संत सेवा म्हणजे काय? ना तुम्ही नाही विचारायचे. संत सेवा म्हणजे काय? संत सेवा म्हणजे जसं हातपाय दाबणं, त्यांना दान दक्षिणा देणं, ही एक बहिरंग सेवा आहे. ही खरी सेवा नाही. खरी सेवा ती आहे, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोली देते. संतांनी सांगितलेलं वचन, त्यांनी जे सांगितलेली परमार्थाची एक नेमावली, त्या नेमावलीच्या कसोटीमध्ये बसून चालण्याचा प्रयत्न करणं म्हणजे संतांची सेवा करण्याचा प्रयत्न आहे. आणि तसं जर 100% आपण तसं करत असाल तर मग संत सेवा आहे. आणि असा जर एखादा शिष्य, एखादा भक्त, एखादा करत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही फार खुश होतो त्याच्यावर आणि अशी इच्छा करतो, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. तुकाराम